नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित असाल आणि आपला मराठी महिन्याचे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. त्याच्या पण सगळ्यांना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं जाओ. तर इथे सगळं देवपूजा वगैरे झाली आहे. समर्थांना हार लावला आहे आणि प्रसादाची तयारी करते इथे. आज नाश्त्याला आणि नैवेद्याला प्रसाद रव्याचाच होता. तर आधी आम्ही देवाला नैवेद्य दाखवून दिलं आणि नंतर आम्ही नाश्ता केला. घरी कोणच नव्हतं, आम्ही तिघंच होतो. स्वराज झोपला होता, मिस्टर होते, ते कामावर जायची तयारी करत होते आणि मुली ट्युशनला गेल्या होत्या. परीक्षा चालू असल्यामुळे मुलींना काही सुट्टी नाही आहे. इथे कुकर वगैरे लावून घेतला, कामं उरकून घेतली आणि नंतर घरातला पसारा सगळा उचलायला घेतला. इथे ओट्यावर खूप सारा पसारा होता, तसंच ठेवलं आणि पहिली कामं उरकून घेतली. कारण की एकदा कामं उरकली की आपली जेवणाला लागलं की बरं वाटतं. तर इथे वाटाणे शिजवले होते. आता भाजी घालायची, पण आधी पुऱ्यांचं पीठ मळून घेते, त्याच्यानंतर भाजी घालते. इथे काय झालं, आधी मी विचार करता तांदळाचं पीठ काढलं चुकून, पण नंतर माझ्या लक्षात आलं हे तांदळाचं पीठ आहे. मग मी काय केलं, ते नशीब पाणी ओतलं नव्हतं, नाही तर सगळं एवढं पीठ मला फ्रीजमध्ये ठेवावं लागलं असतं. पण ते मग डब्यात ओतलं आणि मग चपातीचं पीठ मळून घेतलं. त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकली आणि छान असं घट्टसर मळून घेतलं. छान घट्ट मळलं ना की पुऱ्या छान फुगतात. तर इथे भाजीची तयारी करून घेतली. भाजीसाठी असं वेगळं काही तामझाम नाही केला. जर घरात वाटण होतं कांदा खोबऱ्याचं, त्याच्यातच केलं सगळं. वेगळं असं कांदा टमॅटोचं प्युरी वगैरे असं काही करत बसली नाही. जे वाटण होतं त्याच्यातच भाजी करून घेतली. मसाला असा छान तेलात चांगला भाजून घेतला आणि त्यात तिखट मीठ हळद टाकून घेतलं. मग आणि काय झालं आहे, बेनमध्ये माझा मिक्सर आहे ना, तो खराब झाला आहे. माझा बाजारात गेलं की आठवतं, अरे यार मिक्सर आणायचं राहिला. तर असं झालं आहे, मिक्सर मी आज संध्याकाळी न्यायचा विचार चालला आहे, पण विसरायला होतं. त्याच्यामुळे मिक्सर दुरुस्तीचं काम सध्या थांबलेलं आहे. माझं तिखट ना साप पूर्ण, त्या तिखटाचं ना पूर्ण ह्या टायमाला वाट लागली आहे. अजिबात काही जेवण केलं ना तरी तिखट लागत नाही आणि कलरसाठी मी त्यात काश्मीरी मसाला टाकते. मग थोडासा विचार करते मी बाहेरचं विकतचं थोडंसं आणून त्याच्यात मिक्स करावा, जरा तिखटपणा येईल. पण बघू आता काय होतं ते. आता मसाला पण करायचा टाईम झालेलाच आहे. तर इथे पटकन अशा पुऱ्या करून घेते. पाठी जरा पसारा आहे, प्लीज इग्नोर करा. घरात जरा पसारा आहे, हे काम करायला गेली की हे काम तसंच राहतं, तर सॉरी. आणि ते पुऱ्या वगैरे झालेल्या आहेत. आधी पापड तळून घेतले आणि मग म्हटलं पुऱ्या तळून घेते, कारण की तेल कढईत जास्त असतं, मग ते पापड तळायला बरं पडतं. आणि पुऱ्या इथे 2 पेपर भरून केल्या होत्या, कारण की मला वाटतं कदाचित मी हे 7 महिन्याने आज पुऱ्या केलेल्या आहेत. तर आता पुऱ्या तळून घेतल्यानंतर नैवेद्याचं ताट तयार केलं. तर इथे नैवेद्य देवाला दाखवून घेते. मी नैवेद्य कसं दाखवते, तर इथे पाणी पूर्ण ताटाभोवतीनं अशी शिंपडून घेते आणि मग नाकाला जरासं कवर करते आणि हाताने असं देवाकडे हे करून घेते, म्हणजे फिरवते देवाकडे. असं मी देवाचे नैवेद्य दाखवते. आणि त्याच्यानंतर जेवणाचं ताट बघा इथे रेडी आहे. आता आम्ही जेवून घेतो. नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाची पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज जेवणाचं काही आत्ता संध्याकाळी 7 वाजलेले आहेत. आता काही जेवण करायचं नाही. सकाळी सगळं जेवण करून ठेवलं आहे. आता मी जाते बाहेर थोडं आणि नंतर मग येऊन जेवणार. आज तुम्हाला सगळा व्हिडिओ मी आजचा फक्त पूर्ण जास्त नाही दाखवलं, थोडं दाखवलं आहे. एवढं गडबडीत नाही दाखवायला जमत. तर शूट केलं आहे मी थोडंफार, मी नक्की दाखवेन तुम्हाला काय काय शूट केलं आहे ते. तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आणि प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
काल मी समर्थांच्या मठात गेली होती. पहिल्यांदा मी मठात गेली आणि नेमका काल गुरुवार होता आणि दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे. तर खूप भारी वाटलं मला. ते समर्थांचा खरंच आशीर्वाद भेटला आहे. अगदी गर्दी नव्हती, लाईन नव्हती, काहीच नव्हतं. 5 मिनिटात माझं दर्शन झालं आणि मी घरी आली आणि खरंच खूप भारी वाटलं मला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.